परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र सप्तमोल्हास. सुगम शिक्षण. आपण स्वतः संसार व परमार्थ जसा परिपूर्णतेने केला त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी पण त्याचे अनुकरण करावे अशी आईंची तीव्र इच्छा असल्याने गाढवाच्या गतीने चालत असलेल्या आमच्या मनाला घोड्याच्या गतीने चालायला लावावे या उद्देशाने त्यांची अहोरात्र खटपट चाललेली असते. मी पूर्वी दर शनिवारी दुपारी एक वेळ जेवण करी आणि संध्याकाळी देवळात जाऊन मारुतीच्या डोक्यावर तेल घालून एक खडीसाखरेचा खडा पुढे ठेवून नमस्कार करून येत असे. हे आईना समजल्यावर त्यांनी मला विचारले, मारुती दगड आहे की देव आहे? दगड मानशील तर डोक्यावरचे तेल डोळ्यात गेल्यावर त्याचे डोळे चुरचुरणार नाहीत आणि तुझ्या भक्तीचे फळ पण त्याच्याकडून तुला मिळणार नाही. देव आहे म्हणशील तर डोळ्यात तेल गेले असता त्याला त्रास होणार, त्यामुळे त्याच्याकडून तुला आशीर्वाद मिळणार नाही. एके दिवशी मी देवाला हार घालीत होते तेव्हा बगीच्यात जरी फुले फुलली नाही तरी विकतची फुले आणून का होईना तू देवासाठी हार करतीस. हार टवटवीत राहावा म्हणून त्यावर पाणी शिंपडतीस आणि तो ओला हार देवाला घालतीस. त्याला थंडी होईल असे तुला वाटते का? आपल्या मुलांची जोपासना करण्याकडे जसे आपले परिपूर्ण लक्ष असते त्याचप्रमाणे देवाचे कौतुक करण्यात पण आमचे परिपूर्ण लक्ष असले पाहिजे. म्हणजे अंतःकरणपूर्वक आपले प्रेम देवापुढे ओतले पाहिजे. मुलांच्यासाठी किती केले तरी ते जसे थोडेच वाटते त्याप्रमाणे देवासाठी पण किती केले तरी कमीच वाटले पाहिजे. हार करते वेळी प्रथम दोऱ्याच्या मधोमध एक सुंदर व मोठे फूल पालथे घालावे. चहूबाजूची फुले पण पालथीच असावीत, कारण देवाला नम्रताच आवडते. दोहोबाजूला समान रंगाची फुले असली म्हणजे तो हार देवाला शोभून दिसतो असे आईने सांगितले. महिन्यातून एकदा श्री दत्त देवास मी अभिषेक करवीत असे, परंतु देवाप्रित्यर्थ खर्च केलेल्या पैशांचा गाजाबाजा करू नये हे मात्र मी जाणत नसे. एक दिवशी त्यांच्याजवळ पैशाबद्दल माझी चर्चा चाललेली ऐकून आई म्हणाल्या, अगं, देव म्हणजे सामर्थ्यवान आहे. त्याच्यापासून आपले दुःख दूर व्हावे या उद्देशाने आपण कायेने, वाचेने, मनाने, धनाने देवाची सेवा करावयाची. ज्याने जग उत्पन्न केले, जो यच्चयावत प्राणीमात्रांचे पालन पोषण करतो, लक्ष्मी ज्याच्या अंकित आहे, त्याला आम्ही काय देणार? आमच्या देण्यावरच त्याचे जर चालावयाचे तर देवाला आपल्याहून थोर कसे म्हणता येईल? किंवा त्याच्यापासून आम्हाला तरी काय मिळणार? आईंचे हे शब्द ऐकता क्षणी आजवर आपण किती काय चुकत आलो या विचाराने माझी मतीच कुंठित झाली. आईंचा सहवास मिळण्यापूर्वी ताईत दोऱ्यावर माझा फार विश्वास होता. आईंचा बोध माझ्या मनाला पटल्यापासून माझ्या हाताला बांधलेले दोरे आणि गळ्यातली ताईते आपसुकच गळून पडली. आता मात्र आईंचा बोधच माझे ताईत होऊन बसला आहे. प्रपंचात असो अगर परमार्थात असो वेळेवर व व्यवस्थितपणे वागले पाहिजे असे आईंचे सांगणे असते, परंतु आमच्याकडून तसे वागणे होत नसल्याने त्याबद्दल वरचेवर जागृती देणे आईला भाग पडते. एके दिवशी मंडळी भजनाला जरा उशीर आली. लगेच त्यांना आई म्हणाल्या, मुले शाळेला वेळेवर गेली नाही किंवा त्यांनी अभ्यास करण्यात जर अंगचोरपणा केला तर तुम्हाला खपते काय? नाही ना. त्याप्रमाणे तुम्ही ज्या अर्थी इकडे भजन शिकायला येता त्या अर्थी हो, ही तुमची शाळा आणि भजन करणे हा अभ्यास समजा. म्हणून तुम्ही वेळेवर हजर राहिले पाहिजे. भजनाहून परत घरी जात असता वाटेत कुठेही गप्पा गोष्टी न करता
भजनाचा आनंद घेऊन थेट घरी जावे. घरी गेल्यावरही अभंग गुणगुणत कामधंदा करावा, म्हणजे डोके तापत नाही. त्यामुळे घरात सहज शांती नांदते. भजन म्हणायला चांगले येऊ लागले किंवा टाळ वाजवायला येऊ लागली म्हणजे आपण बरेच पुढे गेलो आहोत असा समज करून घेऊ नये. घरातल्या कामात कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष होऊ देऊ नये. मुलाबाळांच्या किंवा पतिदेवांच्या सेवेत अव्यवस्थितपणा दिसता कामा नये. हे माझे सांगणे जर तुम्ही अंमलात आणाल तर इतर तीर्थ, व्रते, दान, धर्म काहीच करण्याची आवश्यकता नाही. कारण हे सर्व करण्याचा उद्देश देवाचा आशीर्वाद, सहाय्य मिळावे हाच एक आहे. पण ते अंधश्रद्धेने केवळ रूढी म्हणून केले जात असल्याने देवाला आवडेल असे होत नाही. त्यामुळे योग्य फळ पण पदरी पडत नाही. करिता थोडेच करावे, पण ते देवाला आवडेल असेच आपल्याकडून घडावे आणि आपला उद्देश सफल व्हावा. या उद्देशाने संतांनी सोपा व सुगम असा भजन मार्ग आम्हाला दाखविला आहे. जगात मुमुक्षु फार दुर्लभ असल्यामुळे संतांच्याकडे जाणाऱ्या लोकात ऐहिक सुखेच्छूच पारा ढळतात. आईंच्याकडे येणाऱ्या लोकातही विशेषत्वे करून गाऱ्हाणे सांगणारेच लोक आढळतात. कोणी म्हणावे मी दत्तक घेऊ का, कोणी म्हणावे माझी धंद्यात भरभराट केव्हा होईल, परीक्षेत सारखे नापास होण्याचे कारण काय, माझे लग्न का होत नाही, माझी बायको नांदत नाही, नवरा पोसत नाही, मुलांचे व आमचे पटत नाही, जावयाची नोकरी गेली, मुलगा व्यसनी झाला, म्हैस दूध देत नाही, गाय हरवली, इत्यादी इत्यादी. तरी पण आई आमच्या त्या वागण्याला कंटाळल्या असे कधी घडले नाही किंवा या उपर नको रे बाबा याची संगत असे म्हणून एकांतवासासाठी त्यांनी निर्जन स्थान पत्करले असेही घडले नाही. त्या कर्तव्याचा सर्व भार कर्त्यावरच टाकीत असल्यामुळे सहजच त्यांच्याकडून चिकाटीने उपासना घडते आणि त्यांची इच्छा पूर्ण होऊन देवावरची श्रद्धा अधिक वाढण्यास मार्ग होतो. पण अशा प्रकारे जनसेवेत त्यांचा सारा वेळ जात असल्याने त्यांना वेळेवर दूध घेणे, जेवण करणे, झोप घेणेच नव्हे तर थोडी विश्रांती देखील मिळत नाही. तरी त्यांचा उत्साह अखंड दिसून येतो. त्यामुळे त्यांचे जेवण झाले नाही किंवा त्यांना बरे वाटत नाही हे त्यांनी स्वतः सांगितल्याशिवाय आमच्यासारख्यांना कळत नाही. एके दिवशी नवऱ्याने मारले म्हणून एक बाई आईंच्याकडे तक्रार घेऊन आली. तेव्हा आईने तिला स्त्रियांनी संसारातील तक्रारींबद्दल फारसा विचार न करता डोके नेहमी शांत ठेवावे, आपल्या पतिराजांना मधुर भाषणाने सुखवावे, त्यांच्या शुश्रूषेला केव्हाही तयार असावे. बाहेरून श्रमून दमून ते घरात येत असतात तेव्हा त्यांनी घरात येता येता त्यांचे चित्त दुश्चित्त होईल अशा गोष्टी आपण होऊन कधी त्यांना सांगण्यास जाऊ नये. काही सांगावयाचेच असल्यास समय पाहून सांगावे. स्त्री ही घरची लक्ष्मी आहे. तिच्यावरच कुटुंबाचे स्वास्थ्य अवलंबून असल्याने तिने मनावर घेतले तरच घरात शांती नांदते. कुटुंबातील लहान थोरांचे प्रेम संपादन करून आपले गृहिणीपद सांभाळून सुद्धा स्त्रीला परमार्थ मार्ग अवलंबिता येतो. एकंदरीत स्त्रीला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आता तुम्ही घरी जा आणि ओम नमः शिवाय म्हणत कामधंदा करा. तुमच्या वागण्यात सुधारणा झाली की सर्व काही ठीक होईल असा बोध केला. एखाद्या वरिष्ठाने सही केल्याप्रमाणे आई एखादे वाक्य बोलून जातात, पण त्यात गूढ व गहन अर्थ
भरलेला असतो. त्यामुळे चटकन आम्हाला त्यांच्या सांगण्याचा उलगडा होत नाही. पण त्या वाक्याचा अर्थ आबालवृद्धांना पटेपर्यंत चिंध्या चिंध्या करून सांगण्याचा आईंचा स्वभाव असल्याने आई किती वेळ जरी बोलल्या तरी कधी कुणाला कंटाळा म्हणून येत नाही. एकदा मी आईना विचारले, आम्ही काम करू लागलो म्हणजे मनापासून करा असे वेळोवेळी तुम्ही आम्हाला सांगत असता. मनापासून म्हणजे कसे समजावे? त्यावर आईने उत्तर दिले, मनापासून म्हणजे करीत असलेल्या कामाकडे परिपूर्ण लक्ष असणे. कारण अर्धवट लक्ष असेल तर काम बिघडते. इतकेच नव्हे तर अशा कामाने देव नाराज होतो आणि त्यामुळे आपली इच्छा सफल होण्यास विलंब लागतो. आपण केलेल्या कोणत्याही कामात यश यावे तर देवाला आवडेल असे काम आपल्या हातून घडावे याकडे लक्ष असणे जरूर आहे. प्रश्न आला, आमच्या कामात अर्धवट लक्ष असते हे मला तुमच्या सांगण्यावरून लक्षात आले. त्याचप्रमाणे असे काम केल्याने मोठे नुकसान आहे हेही कळाले. पण कामात आमचे अर्धवट लक्ष असते म्हणजे कसे याचा मात्र मला नीट उलगडा झाला नाही. थोडे विवरण करून सांगा ना आई. त्यावर आई म्हणाल्या, एके दिवशी सुमन घरी जाण्यास निघाली तेव्हा भजनानंतर प्रसाद वाटण्यास खजुराचा डबा बाहेर ठेवून जा असे तिला सांगितले. भजन संपता संपता खजूर ताटात घालण्यासाठी मी डबा उघडला तर त्यात गुळ होता. एकसारखे डबे असल्याने डबा उचलताना उघडून पाहण्याची जरुरी होती. पण अर्धे लक्ष घरी गेल्यामुळे झाले काय तर खजुराच्या ऐवजी गुळ ठेवण्यात आला. दुसरे उदाहरण, ऑपरेशनसाठी दवाखान्यात जाताना पलंग न्यावा लागेल करिता आत्ताच त्याचे सर्व भाग एकत्र करून ठेव, नाहीतर ऐन वेळेला घोटाळा होईल असे राममुखीला सांगितले. ऑपरेशनची वेळ येऊन थबकली तरी पलंगाचे भाग सुट्टेच राहिले. कारण 2 भाग घरीच राहिले. त्यामुळे घोटाळा व्हायचा तो झाला. तिसरे उदाहरण, मी ऑपरेशन थिएटरमध्ये निजले होते. इतक्यात कंपाऊंडर डोळ्यात औषध घालायला आला. पण त्याने घातले औषध चांगल्या डोळ्यात. हे काम नाजूक असल्याने या कामात कंपाऊंडरचे पूर्ण लक्ष असणार नाही याची मला कल्पनाच आली नाही. मी त्याला प्रश्न केला, उजव्या डोळ्याचं ऑपरेशन करायचे तर डाव्या डोळ्यात औषध घालण्याचे कारण काय? तेव्हा तो एकदम चपापला आणि म्हणाला, औषध ऑपरेशन करायच्या डोळ्यातच घालायचे असते. औषध घातल्याने ऑपरेशनचे काम चुटकीसरशी होते असे त्याने सांगितले. त्यावर त्याने कापसाचा बोळा पाण्यात भिजवून माझ्या हातात दिला आणि डोळा पुसून घ्या असे म्हणाला. त्याप्रमाणे इंजेक्शन करायला डॉक्टर आले. त्यांनी पण चांगल्या डोळ्याच्या कोपऱ्यालाच आयोडीन लावले. आता इंजेक्शन करणार. इतक्यात ऑपरेशनचा डोळा हा नव्हे हा असे मी डॉक्टरना सांगितले. तेव्हा त्यांनी जीभ चावली. त्यावर त्यांनी जेथे करावयाचे तेथे केले. उदाहरण नंबर 4, ऑपरेशन झाल्यावर 24 तास हलावयाचे नाही. 8 तासानंतर चमच्याने तोंडात दूध घालावयाचे. हे काम सुमनने घेतले होते. पण अर्धवट लक्षामुळे चमच्याने तोंडात दूध घालीत असता थोडे दूध तोंडात, थोडे नाकात, थोडे हनवटीच्या खाली आजूबाजूला वाहत जाई. तेव्हा हात रुमालाने ते टिपून काढी. त्यासमयी जोरात दाब बसे आणि ऑपरेशन झालेल्या भागात कळ येई. 5वे उदाहरण, मी दवाखान्यात असताना नर्स वरचेवर माझ्या खोलीत येई. पण तिचे लक्ष सुतिकागृहात अडकले जात असल्याने माझ्या खोलीतील पाण्याचा तांब्या भरून ठेवण्यास तिला विस्मरण होई. त्यामुळे तहान लागली असता पाण्या वाचून मला तळमळावे लागे. तसेच वेळेवर दूध देणेही जमत नसे. मला मदत करण्याकरिता रात्री ती माझ्या खोलीत झोपत असे. पण कितीही हाका मारल्या किंवा घंटा वाजवली तरी तिला जाग येत नसे. तेच
दाई येऊन तिच्या पायाशी उभी राहिली की ती दचकून उठे आणि बाळणपणाला बाई आली का असे म्हणून ती चटकन उठून जाई. त्याचे कारण एवढेच की अनेक वर्षांच्या संस्कारांमुळे तिच्या मनाचा ओढा सुतिकागृहात असल्याने डॉक्टरनी जरी माझ्याकडे लक्ष देण्यास तिला सांगितले होते तरी ते काम तिला जमले नाही. उदाहरण क्रमांक 6. डोळ्याचे ऑपरेशन झालेल्या 5व्या दिवशी दुपारी 2 वाजता डॉक्टर माझ्या खोलीत आले आणि त्यांनी आपल्या हाताची 2 बोटे पुढे करून दिसतं का असे विचारले. होय असे मी उत्तर दिले. काय दिसते? 2. पुन्हा 4 बोटे पुढे करून आता काय दिसते असे त्यांनी विचारले. मी म्हणाले 4. आमचे काम झाले तर असे म्हणून डॉक्टर परत गेले. वास्तविक ऑपरेशन झालेल्या डोळ्याला पट्टी बांधलेली होती. उजव्या डोळ्याला दिसत होते. त्यामुळे डॉक्टरच्या प्रश्नाला उत्तर देण्यात आले. पण प्रश्न विचारतेवेळी डॉक्टरांच्या मनात अन्य विचार घोळत असल्याने या ठिकाणी त्यांचे पूर्ण लक्ष राहू शकले नाही. त्यामुळे झाले काय तर आपला प्रश्न ऑपरेशन झालेल्या डोळ्याशी संबंधित आहे हे ते साफ विसरून गेले. 7वा उदाहरण. दवाखान्यातून घरी आल्यावर रोज 3 वेळा औषध घालावे लागे. पण एकाने घालते वेळी हात हलून नाकावर पडले, दुसऱ्याने घालते वेळी गालावर पडले. म्हणून हलशीकरला घालण्यास सांगितले. त्याने ऑपरेशनचा डोळा सोडून चांगल्या डोळ्यात घातले. जेव्हा डोळा चुरचुरायला लागला तेव्हा रोज गार वाटत होते, आज असे का असे मी विचारताच त्याची चूक त्याच्या लक्षात आली. पुढचे उदाहरण. मी परगावी गेल्यावेळी ज्याच्या घरी एक गादी शिवून आणली आणि ती बरोबर नेण्याबद्दल तो आग्रह करू लागला तेव्हा सध्या गादी तुमच्याकडेच ठेवा, म्हणजे मी पुन्हा आल्यावेळी मला उपयोगात आणता येईल असे म्हणून गादी आणण्याचे मी युक्तीने टाळले. पण 2 वर्षे निघून गेली तरी अद्याप आई आपल्याकडे आल्या नाहीत. एकदा सुद्धा आईंच्याकडून ती गादी वापरली गेली नाही. याबद्दल त्या भक्ताला सारखे वाईट वाटू लागले. शेवटी ती गादी श्रीहरी मंदिरात पोहोचवायची ठरवून एके दिवशी त्याने ती उन्हात वाळत टाकली. पण सिनेमाकडे मन धाव घेऊ लागल्यामुळे घरातील सर्व मंडळींसह भक्त सिनेमाला गेला. इतक्यात वाळत घातलेली गादी आढोळ्याच्या पावसाने भिजून गेली. पुढचे उदाहरण. मुंबईला गेले तेव्हा एके दिवशी डोक्यावर पाणी घालण्याकरता एक गरम पाण्याची एक थंड पाण्याची अशा 2 बादल्या भरून ठेवून मी आंघोळीला बसले. इतक्यात तुळसाक्का तेथे आल्या. त्यांनी बादलीत हात बुडवून पाहिले. पाणी कोमट आहे असे म्हणून गरम पाण्याचा नळ सोडला. पण त्यांचे लक्ष तेथे पूर्ण नसल्यामुळे पाणी कोठे पडते हे त्यांना समजू शकले नाही. त्यामुळे बादलीत पाणी पडण्याऐवजी ते माझ्या डोक्याच्या मागच्या भागावर पडले. मी केसाला साबण लावत असल्यामुळे डोळे मिटले होते. ते पाणी अगदी कढत असल्यामुळे सहजच मी मागे सरकले गेले. बादली भरली म्हणून तुळसाक्कांनी नळ बंद केला. अर्धवट लक्षामुळे बादली आधी भरलेली होती याचे देखील त्यांना स्मरण राहिले नाही. गरम पाणी पडलेल्याचा परिणाम म्हणजे मान व दोन्ही कानांच्या सांधरीत जळके फोड येऊन 15 दिवस वेदना सहन करण्याची माझ्यावर पाळी आली. आता तूच सांग, मी अर्धवट लक्षाने काम बिनसते की नाही ते? असे मी म्हटले ते खरे की नाही? पुढचे उदाहरण. एकदा श्रीहरी मंदिरात भक्त मंडळी उतरल्या जागी रॉकेलचा डबा हवा होता. विष्णूला मी सांगितले, दुकानातून रॉकेल घेऊन ये. तो म्हणाला, दुकानातला गडी घरी डब्यात ओतून जातो. बरं, तत्पूर्वी डबा गळतो का पहा, म्हणजे दुसरा डबा तयार ठेवता येईल. पण तो डबा गळत नाही असे त्याने सांगितले. माझे म्हणणे असे होते, अर्धी बाटली रॉकेल घालून परीक्षा पाहावी. पण त्याने उजेडात धरून छिद्र दिसतं का पाहिलं. त्यामुळे बाजूला फुटलेलं त्याला दिसलं नाही.
त्याच्या सांगण्यावर विश्वासून त्या डब्यात रॉकेल घालण्यात आले. रॉकेलचा डबा जमिनीवर न ठेवता एखाद्या फरशीवर ठेवावा असे माझे सांगणे होते, पण तसे न करता जमिनीवरच ठेवला गेला. त्यामुळे झाले काय, तर ती मातीची जमीन असल्याने त्या घटकेपासून गळत असून सुद्धा एकालाही समजू शकले नाही. वास्तविक रॉकेलचा वास असह्य होतो, तरी प्रत्येक जण आपापल्या कामात गुंग असल्यामुळे की काय कोण जाणे, ही गोष्ट कोणाच्याही लक्षात जाऊ शकली नाही. एक थेंब जरी रॉकेल सांडले तरी त्या वासाने माझ्या पोटात ढवळायला लागते. त्यामुळे रॉकेल कोणी सांडले ग म्हणून लगेच मी विचारित असते. पण अलीकडे डोळ्याचे ऑपरेशन झाल्यापासून चहूकडे देखरेख घेणे मला जमत नाही. आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास या म्हणीप्रमाणे आधीच कामात दुर्लक्ष, त्यात आई बाहेर येत नाही हे नक्की माहीत असल्याने वाटेल तसे वागायला मोकळीच झाली असे मन म्हणते. 5व्या दिवशी डबा गळतो असे उतरलेल्या मंडळींच्या कडून समजले. 4 दिवस रॉकेल गळले नाही. 5व्या दिवशी रॉकेल कसे गळले हा प्रश्न उद्भवला. तेव्हा मी म्हणाले, मातीची जमीन असल्याने ठेवलेल्या जागी 4 दिवस तेल मुरले. 5व्या दिवशी तेल पसरल्यामुळे ते नजरेस पडले. यावरून कामात पूर्ण लक्ष नसेल तर मी सांगितलेली क्षुल्लक गोष्ट जरी असली तरी ती अंमलात आणणे जमत नाही. हे तुला आता पटले ना? ओम नमः शिवाय.